आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सकाळीच खूप छान मस्त अशी मी रेडी झाले. नेहमीचीच कामे सुरुवातीला अगोदर इथे मी गॅस ओट्याची पूजा केली. अन्नदेवतेची पूजा झाल्यानंतर इथे मी लागलीच पण तुळशीला पाणी पण घालून घेतलं. आमच्याकडे सुकडे पूजन नाही, वाण नाही, ववसा नाही आहेत, काहीच गोष्टी नाही आहेत. म्हणजे आमच्या सासूच्या अगोदरच्या काळापासून कोणीच या गोष्टी केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे नव्याने या गोष्टी आम्हाला काही करू वाटत नाहीत. आमच्याकडे फक्त इथं देवाची पूजा, तुळशीची पूजा आणि आम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवणं या गोष्टी मात्र आम्ही करतो. पण ते एकदम व्यवस्थितरित्या करतो. आणि रात्रीच आहुने मला इथे गजरा आणला होता आणि मी म्हणलं आता तुम्ही एवढा गजरा प्रेमाने आणलेलाच आहे तर तुम्हीच माळा माझ्या केसांमध्ये. मग काय आहुने मला इथे केसांमध्ये गजरा माळून दिला. आणि असे क्षण जे आहेत ना ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप खुश ठेवतात आणि आपल्याला आनंदी ठेवतात. आणि त्यानंतर त्यांनी मला लगेच इथे संक्रांतीच्या शुभेच्छा पण दिल्या. मी पण त्यांना इथे शुभेच्छा दिल्या आणि असे क्षण जे आहे ते साठवून ठेवावे असे वाटतात. आणि त्यानंतर एकादशीची खूप छान मस्त अशी मी इथे थाळी तयार करून घेतली. आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा तर आमची एवढी छान झाली होती की साक्षात तिथं विठ्ठल रुक्मिणीच अवतरलेत असे वाटत होते. त्यानंतर 5च्या टायमिंगमध्ये मात्र इथं मी खूप छान मस्त अशी मी रेडी झाले. आणि कॉलनीतच एका ताईचं मला आमंत्रण आलं होतं हळदी कुंकाचं. आता काय हो, असंच रोज एकीच्या घरी आपलं जाणं होणारच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.